नमस्कार. वसई विरार शहर महानगरपालिकेची काही प्रलंबित कामं ही लवकरात लवकर व्हावी म्हणून वसई विरार शहर महानगरपालिकेचे महापौर, उपमहापौर आणि माजी महापौर असे आणि दुसरे काही मेंबर्स हे MMID कडे जाऊन आज मीटिंग करून आले. आजच्या त्या मीटिंग मध्ये काय काय विषय घेण्यात आले ह्याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत उपमहापौर मार्शल लोपिस हे आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार साहेब, आज तुम्ही MMID कडे पुन्हा एकदा मीटिंग साठी गेलेले, काय विषय घेण्यात आले? आज आम्ही एक महत्वाच्या बैठकीसाठी गेलेलो होतो. माननीय लोकनेते आप्पा यांनी कालच आम्हाला डायरेक्शन दिलेले होते. काल काही MMID चे आपले अधिकारी आपल्याकडे आलेले होते आणि आपल्याला जे काही कामं चालू करायची आहेत, उदाहरणार्थ आपला विरार हायवे टू अर्नाळापर्यंत जो आपला CC रोड आहे तो, आणि नालासोपारा हायवे टू निर्मळपर्यंत जो CC रोड आहे, त्याप्रमाणे 2 रेल्वे ओव्हरब्रिज म्हणजे विराटनगर आणि अलकापुरी हे 4 कामं आपल्याला इमिजिएटली चालू करायची आहेत. त्याबाबत मला वाटतं टेंडर फ्लोटिंग लवकरच होत आहे आणि त्या जागेमध्ये ज्या ज्या काही अडचणी असतील, जे काही डिमार्केशन वगैरे करायचं आहे, या बाबतीत एक महत्त्वाची काल बैठक पार पडली आणि आज आम्हाला त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्या विभागाचे जे ॲडिशनल अशोक मुद्रे साहेब आणि त्यांचे IAS ऑफिसर्स या दोघांबरोबर आज महत्त्वाची सभा आयोजित केलेली होती. मी स्वतः होतो, महापौर होते, माजी महापौर नारायण मानकर साहेब, प्रवीण शेट्टी साहेब, आमचे सन्माननीय नगरसेवक सावंत साहेब आणि आमचे सन्माननीय नगरसेवक चोरगे साहेब, आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि एक अतिशय महत्त्वाची सभा आज पार पडली आणि त्यांनी लगेच आम्हाला सांगितलं की तुमचे जे काय प्रायोरिटीवर कामं चालू करायचे आहेत ते आम्हाला कळवावे, कारण आम्हाला गेल्या 1-2-3 वर्षापासून आप्पाचं जोरदार फॉलोअप आहे आणि ह्या वेळेला आम्हाला त्यांनी आश्वासन दिलं की येत्या 2-3 वर्षामध्ये वसई तालुक्यात या व्यतिरिक्त अद्याप जे 4 आपले फ्लायओव्हर ब्रिज आहेत, रोड ओव्हर ब्रिज आहेत, माणिकपूर टू भाभोळा, गोखिरा टू रेंज ऑफिस, त्याचप्रमाणे नायगावचा ब्रिज आणि विरार नारेंगी हे 4 फ्लायओव्हर्स ब्रिज, त्या व्यतिरिक्त मेट्रो 13 जी लाईन आपलं सुभाषचंद्र बोस भाईंदरवरनं चालू होणार आहे, थेट चिखलडोंगरीपर्यंत येणार आहे. जवळजवळ 16 ते 17 स्टेशन्स आहेत, साधारण 25 ते 26 किलोमीटरची ही मेट्रो लाईन आहे. या सगळ्या लाईन त्यांना इमिजिएटली चालू करायच्या आहेत. त्या व्यतिरिक्त काही कोस्टल रोड आहेत आणि त्यासाठी आज आम्हाला बोलवून घेतलेलं होतं आणि त्या संदर्भात पॉझिटिव्हली आश्वासन दिलेले आहेत की येत्या 3-4 महिन्यात याच्यातले 4 ते 5 कामं नक्कीच चालू होतील. तर आपण ऐकलं, मार्शल लोपिस यांचं म्हणणं असं आहे की आम्ही आज मीटिंग करून आले नाहीत, तर लवकरात लवकर 4 कामं हे सुरू देखील होणार आहेत, कारण आप्पाचा फॉलोअप आणि आमचं जाणं येणं आणि भेटणं हे सर्व आता काही दिवसातच तुम्हाला ह्याचं कामामध्ये रूपांतर दिसेल. वसई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, नमस्कार.